आज फलटण नगरपालिकेमध्ये एक क्रांतिकारी निर्णय ठरावाच्या माध्यमातून घेण्यात आला. मागच्या बैठकीमध्ये जो ठराव करण्यात आले, नगराध्यक्ष साहेब असतील, आमचे सगळे सर्व नगरसेवक यांनी मिळून जो आणि जे सगळे सभागृहातील सर्वच नगरसेवक यांच्या समोर ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये हा निर्णय झाला की सभागृहाचं जी नावं होती ते बदल करायची. आणि खरंच सर्वसामान्य शाहू फुले आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या नावांची आठवण आपल्याला सदैव आपल्या स्मरणात राहिली पाहिजे. याकरता मी नगराध्यक्ष साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी जे पूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृह होतं हे बदलून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव देण्यात आलं. दुसऱ्या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृह होतं हे बदलून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव देण्यात आलं. त्यानंतर नगर परिषद पूर्ण इमारतीला म्हणजे नगरपालिकेचं जो पूर्ण इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज भवन हे नाव देण्यात आलं. नगर परिषद जुन्या इमारतीतील जी जुनी इमारत आहे त्यांना महाराणी सईबाई महाराज भवन असं नाव देण्यात आलं. त्याचबरोबर जे शॉपिंग सेंटर होतं घडसोली मैदानाच्या समोरचं तिथे रामराजे शॉपिंग सेंटर असं नाव होतं. हे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव देण्यात आलं. आणि हा खरंच क्रांतिकारी निर्णय आहे. ह्या महापुरुषाची नावं ह्या नगरपालिकेत तुम्ही आणली. दादा मी परत पुन्हा एकदा आपलं मनापासून या फलटण तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आपलं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपण प्रत्येक शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये रोडची तर कामं आपली चांगल्या पद्धतीने चालू आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय आणि जे जुने महापुरुषांचे पुतळे आहेत तिथं आपण सुशोभीकरण पण घेतोय. प्रत्येक चौकामध्ये 50 लाख रुपयापेक्षा जास्त निधी आपण टाकून चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण आपण फलटण शहरामध्ये करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्ण पुतळा आपण जिथं जुना आपला महाराजांचा पुतळा आहे तिथं आपण अश्वारूढ पण पुतळा चांगला करतोय. त्याचं डिझाईन पण चांगलं तयार झालं. ते समितीनंच ते सगळं मान्य करून त्या पुतळ्याचाही आपल्या लवकरच महाराजांचा पुतळा लवकर आपण बसवतोय. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा चांगल्या पद्धतीनं आपण पृथ्वी चौकामध्ये बसवतोय. तिथंही नामकरण आपण केलंय आणि तिथंही चांगल्या पद्धतीचा पुतळा बसवतोय. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आपण बाजबाती चौकामध्ये तिथंही चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करून तिथंही तो पुतळा बसवतोय. आणि आपण इथं नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये महाराणी सईबाई महाराजांचा पुतळा आपण चांगल्या पद्धतीचा पुतळा त्याचं सगळं सिंहासनावर बसलेला चांगला पुतळा आपण तिथं करतोय. आणि खरंच कौतुकाची बाब आहे. आपण शहर बदलतोय तर शहरातला प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या पद्धतीचे चांगले महापुरुषांचे पुतळे आपण चांगल्या पद्धतीने उभे करतोय. आपण नामकरण तर केलंच आहात. सुशोभीकरणाचं काम चालूच आहे. आता आपण इथून उठलं की आपण आपल्या शहरातल्या चांगल्या लाईट्स आपण शहरात बसवल्या त्या लाईट्स सुरू करण्याचं काम आपण करतोय. हे शहर पूर्णपण बदलतंय. शहर जुनी कात टाकून नवीन कात आता परिधान करतंय. शहर सुशोभीकरणाच्या दिशेने चाललंय, आरोग्याच्या दृष्टीनं पुढं चाललंय. बाकीच्या शैक्षणिकदृष्ट्या शहर आपण पुढं नेतोय. आणि चांगले जिथं ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस सुद्धा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करतोय. चांगले गार्डन्स तयार करतोय. हे सगळंच काम आपण आपल्या या नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तात्यांच्या मार्गदर्शनाखाली, भैयांच्या मार्गदर्शनाखाली, भोसले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिवरूपराजांच्या मार्गदर्शनाखाली हे चांगल्या पद्धतीचं शहर आणि तालुका बनवतोय. हे स्वप्न दादांनी उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न आपण पुढं त्याचा सत्यात आणण्याचा प्रयत्न आपला चालू आहे आणि ते निश्चितपणे सत्यात येईल. पालिकेमध्ये आत्ता जे आमदार साहेबांनी सांगितलं की शहर बदलतंय, खरंच आमदार साहेब आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण बदलतंय. आज जे निर्णय फलटण शहरामध्ये महाराणी सईबाई महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
हा गेल्या 40-50 वर्षापूर्वीच व्हायला हवा होता. तो आत्ता तो निर्णय आत्ता घ्यावा लागतोय. म्हणजे जे निर्णय अपूर्ण होते, फलटण शहर म्हणून ओळख देणारे होते, हे आत्ता खरी फलटण शहराला शहर म्हणून ओळख मिळणार आहे. मी एवढंच सांगतो की तुम्ही लोकांनी जो विश्वास फलटण नगरपालिकेवर ठेवलेला आहे, नगरसेवक, आमच्या सगळ्या नगरसेवक, आमचे सर्व सभापती, या लोकांवर फलटण शहराने जो विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाला आम्ही परिपूर्ण राहू, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. अतिशय महत्त्वाचं नाव या समाजाला दिलेलं आहे. फलटण नगरीमध्ये हा फार मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे आणि याबद्दल या नगराध्यक्ष, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नेते माननीय रणजितदादा, शिवराज जडेकर, दिलशा भोसले, त्याचप्रमाणे प्रल्हाद पाटील आणि या ठिकाणी राहिलेले सर्व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि इतर अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं मी परत त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. निर्मिती ह्या सुवर्णक्षणाची जी उत्सुकता आहे ती या नगरपालिकेतील माननीय नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व सहकारी यांनी जो निर्णय घेतला, हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण. आतापर्यंत अशा प्रकारचे कुठलेही निर्णय झाले नाही, परंतु हा जो आज एवढ्या मोठ्या सभागृहाला महात्मा फुल्यांचं जे नाव देण्यात आलं आहे, हा आपल्या बहुजनांच्या दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान हा क्षण आहे आणि ती भूमिका माननीय नगराध्यक्ष आणि त्याच्या सर्व सहकार्याने पार पाडली, त्याबद्दल मी समाजाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद मानतो. खासदार साहेब, आमदार साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन या सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. हा एक खरं ऐतिहासिक कार्यक्रम झालेला आहे आणि मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे आणि फलटणमध्ये अशीच प्रगती होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो.